नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। महाबळेश्वर येथे हेरिटेज गोल्फ कोर्सवर जमीन सपाटीकरणाची परवानगी घेऊन दुरुपयोग, पर्यावरणाची हानी। पर्यटन नगरी महाबळेश्वरच्या शिरपेचातील मानाचा तुरा असलेला हेरिटेज ग्रेड 1 गोल्फ कोर्स सध्या मोठ्या पर्यावरणीय विनाशाच्या सावटाखाली आला आहे। गोल्फ कोर्सच्या परिसरात गवत लागवडीसाठी जमीन सपाटीकरणाच्या परवानगीच्या नावाखाली वृक्षतोड, बेकायदेशीर रस्ते निर्मिती आणि अनधिकृत शेड उभारणी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। प्रांताधिकाऱ्यांनी केलेल्या प्रत्यक्ष पाहणीत या गंभीर गैरप्रकाराचा पर्दाफाश झाला असून संबंधितांवर फौजदारी कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत। नेमके काय घडले? द क्लब महाबळेश्वरचे सचिव लेफ्टनंट कर्नल गौतम नंदी यांनी गोल्फ कोर्सचे सपाटीकरण आणि गवत लागवडीसाठी 20 फेब्रुवारी 2026 रोजी तहसीलदार कार्यालयाकडून अधिकृत परवानगी घेतली होती। मात्र या परवानगीचा गैरफायदा घेत प्रत्यक्ष जागेवर नियमांची पायमल्ली करण्यात आल्याचे दिसून आले। पाहणीत उघड झालेल्या धक्कादायक बाबी: वृक्षसंहार, परवानगीच्या चौकटीबाहेर जाऊन JCBच्या सहाय्याने खोदकाम करण्यात आले आणि अनेक वृक्ष तोडून ते जमिनीत गाडण्यात आले। बेकायदेशीर रस्ते व टेकड्या, गवत लागवडीऐवजी परिसरात अंतर्गत रस्ते तयार करण्यात आले असून मातीचे ढिगारे आणि कृत्रिम टेकड्या उभारून निसर्गाचे स्वरूप बदलण्यात आले आहे। अनधिकृत शेड, परिसरात मोठ्या आकाराचे पत्र्याचे शेड बेकायदेशीररित्या उभारण्यात आले आहे। कुंपणाचे जाळे, संपूर्ण गोल्फ कोर्सच्या चहूबाजूंनी तारांचे कुंपण उभारून हा परिसर प्रतिबंधित करण्याचा प्रयत्न झाला आहे। प्रशासनाचा सज्जड दम, या गंभीर प्रकाराची तक्रार प्राप्त होताच उपविभागीय अधिकारी प्रांताधिकारी खरमाटे यांनी घटनास्थळी धाव घेतली। पाहणी दरम्यान महाबळेश्वर नगरपालिकेचे वृक्ष अधिकारी हिवरे आणि तहसीलदार सचिन म्हस्के यांना या कामांबाबत जाब विचारला असता प्रशासनाला गवत लागवडीकरता जमीन सपाटीकरणाच्या परवानगी व्यतिरिक्त अतिरिक्त केलेल्या कामांची कोणतीही पूर्वकल्पना नसल्याचे स्पष्ट झाले। या कारभारामुळे संतप्त झालेल्या प्रांताधिकाऱ्यांनी तत्काळ काम थांबवण्याचे आदेश दिले। तसेच नियमांचे उल्लंघन झाल्याचे सिद्ध झाल्यास संबंधितावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे तोंडी निर्देशही त्यांनी दिले आहेत। या पाहणी दरम्यान उपविभागीय अधिकारी खरमाटे, तहसीलदार सचिन म्हस्के, मुख्य अधिकारी योगेश पाटील, वृक्ष अधिकारी हिवरे, वन कर्मचारी लहू राऊत, सुनील लांडगे, मुख्य लिपिक बबन जाधव, अमित माने, सागर शिंदे हे अधिकारी उपस्थित होते। तसेच तक्रारदार तथा बॉम्बे एन्व्हायरमेंट ॲक्शन ग्रुपचे चेअरमन अनिल पंडित आणि सूर्यकांत पांचाळ हे देखील यावेळी उपस्थित होते। आता या संपूर्ण प्रकरणाचा पंचनामा आणि चौकशी अहवाल काय येतो आणि दोषींवर कोणती कारवाई होते याकडे संपूर्ण महाबळेश्वरचे लक्ष लागले आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी राजेश सोनकर, महाबळेश्वर। तालुका भारत केंद्र सरकारनं पर्यावरण संवेदनशील म्हणून घोषित केला असताना या महाबळेश्वर तालुका पर्यावरण संवेदनशील क्षेत्रामध्ये तहसीलदार कार्यालयाकडून जमीन सपाटीकरणाची परवानगी दिली जाते, परंतु अशा प्रकारे दिल्या जाणाऱ्या परवानगीधारक त्याचा दुरुपयोग करून पर्यावरणाचं अतोनात नुकसान करत आहे। याचंच उदाहरण या महाबळेश्वर मधील गोल्फ कोर्स हेरिटेज ग्रेड 1 मधील ही जी मिळकत आहे, या मिळकतीत दिलेल्या परवानगीचा दुरुपयोग करून त्यांनी अनेक ठिकाणी रस्ते तयार करणे, बेकायदेशीर जमीन वर खाली करणे, अशा पद्धतीनं त्यांनी त्या परवानगी दुरुपयोग केलेला आहे। तसंच या तहसीलदार कार्यालयामधून जमीन सपाटीकरणाची परवानगी घेऊन किल्ले प्रतापगड येथील कुंभरोशी या गावात देखील सर्व 25-26 या ठिकाणी हजारो झाडं तोडण्यात आलेली आहेत, पर्यावरणाचं नुकसान केलेलं आहे। त्याचप्रमाणे मेट तळे या ठिकाणी देखील सर्वे नंबर 11 मध्ये या ठिकाणी देखील असंच जमीन सपाटीकरणाची परवानगी घेऊन तिथं पर्यावरणाचं न भरून येणारं नुकसान केलेलं आहे। त्यामुळं प्रांत किंवा जिल्हाधिकारी सातारा यांनी तहसीलदार महाबळेश्वर कार्यालयाकडून दिल्या जाणाऱ्या जमीन सपाटीकरणाच्या परवानग्या या कशा प्रकारे दिल्या जात आहेत, प्रत्यक्ष जागेवर वस्तुस्थिती काय केली जात आहे याच्याकडे कटाक्षाने लक्ष पुरवणं गरजेचं आहे। आणि अशा परवानग्या घेऊन जमीन सपाटीकरणाच्या परवानगी घेऊन दुरुपयोग जो केला जातोय हा थांबवणं गरजेचं आहे। तो तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेऊन याच्यावर कारवाई करावी ही माझी त्यांना विनंती आहे।